Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 7, variation. In previous video, we have to see direct variation. We have to solve some example based on the direct variation. Today, we have to see inverse variation. Inverse variation असेल जसं आपण डायरेक्ट व्हेरिएशन वी हॅव टू रिटर्न द सेल्फ एक्स डायरेक्ट व्हेरिएशन विथ काय येत होतं त्या ठिकाणी वाय म्हणजे एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय वी हॅव टू रिटर्न इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल दॅट इज एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय देन वी हॅव टू रिप्रेझेंट दॅट इज एक्स इज इक्वल टू के इंटू वाय फेअर के विच इज काय होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. Then we have to return the value of k in this way, that is x upon y, which is equal to काय घेतलं होतं त्या ठिकाणी k घेतलं. Where k be the constant, that is x upon y, which is equal to k, which is the equation of the काय होतं त्या ठिकाणी direct variation. म्हणजे in this way we have to see the direct variation. आता आपल्याला काय घ्यायचं we have to see inverse variation. आता inverse variation कसं लिहायचं तर स्टेटमेंट असं असेल x inversely proportional काय असेल त्या ठिकाणी y म्हणजे x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असेल त्या ठिकाणी y असेल तर x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू y असेल हे स्टेटमेंट आम्हाला काय केले आपण हे लिहिलेले. We have to return here x is inversely proportional to काय लिहिलं त्या ठिकाणी y. आता हे स्टेटमेंट आहे हे आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी लिहित असताना हे आपल्याला फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार x लिहिणार दिस इज अ y घेतलं आणि यांच्यामधलं रिलेशन आहे म्हणजे हिअर वी हॅव टू रिटर्न काय घेतलं त्या ठिकाणी y. तो सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार x इनवर्स काय लिहिणार त्या ठिकाणी y. म्हणजे इनवर्स कुणाचं केलं आपण जे आमची सेकंड टर्म म्हणजे कोणते त्या ठिकाणी वाय आहे वाय आहे म्हणून तिथं काय केलं आपण त्या ठिकाणी इनवर्स म्हणजे हा कॉन्स्टंट काढायचा असेल हा प्रोपोर्शनल काढायचा असेल आणि वी हॅव टू टेकन समथिंग काय घेतला त्या ठिकाणी कॉन्स्टंट तो काय घेणार इथं इज इक्वल टू साइन घेतला इथं समथिंग कॉन्स्टंट घेतला के आणि आपण काय लिहिलं त्या ठिकाणी अपॉन वाय म्हणजे हा फेअर के इज काय घेतला त्या ठिकाणी के इज कॉन्स्टंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी व्हेरिएशन के इज अ कॉन्स्टंट ऑफ काय घेतलं व्हेरिएशन मीन्स आता आपल्याला ह्या केची व्हॅल्यू काढायची असेल तर आम्ही काय लिहिणार एक्स इंटू वाय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी आता इथे इंटू काय आलं तर हा वाय काय होता इकडे डिवाइड होता वाय डिवाइड असल्यामुळे इकडे घेतल्यामुळे काय झाला तो इंटू झाला आणि म्हणून आपण लिहिलं एक्स इंटू वाय इज इक्वल टू घेतला त्या ठिकाणी के म्हणजेच आपण काय सांगितलं इथं आम्हाला जो मिळाला तो काय मिळाला त्या ठिकाणी प्रॉडक्ट म्हणजे एक्स आणि गुणिले वायचा प्रॉडक्ट जो आहे तो काय येणार आहे के म्हणजेच काय येणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट मीन्स आम्ही इथं काय लिहू शकतोय एक्स वाय विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट एक्स इंटू वाय इज इक्वल टू काय लिहिलं आपण त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिलेलं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं एक्स व्हॅरीज इनवर्सली जर असेल एक्स व्हॅरीज इनवर्सली असेल तर तो आपण काय करणार आहे त्या ठिकाणी रिटर्न करत असताना हा मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण लिहायचा असेल तर एक्स आपण व्हेरिएशन चिन्ह मग तुम्ही म्हणणार की डायरेक्ट व्हेरिएशनचं आणि इनवर्स व्हेरिएशनचं साईन एकच आहे का तर साईन हा जो आहे तो एकच आहे फक्त इनवर्स म्हटल्यानंतर काय करायचं वन अपॉन काय लिहायचं त्या ठिकाणी वाय लिहायचं आणि अपॉन घेऊन आपण घेतलं त्यानंतर आपण समथिंग कॉन्स्टंट जसं डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये कॉन्स्टंट घेत होतो त्या पद्धतीने इथं पण कॉन्स्टंट घेतला तो कॉन्स्टंट काय घेतला के घेतला त्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हटलं आणि मग आम्हाला केची व्हॅल्यू काढायची असेल तर हा अपॉन आहे म्हणजे डिवाइड आहे हा लेफ्ट साईडला गेल्यावर काय होणार आहे त्या ठिकाणी इंटू होणार म्हणजे एक्स इंटू वाय विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के आलं आणि म्हणून आम्ही काय सांगितलं एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे जर आम्ही इनवर्स व्हेरिएशन जर घेतलं असेल तर त्याच्यामध्ये काय येतं त्या ठिकाणी प्रॉडक्ट येतो आणि हा प्रॉडक्ट रिमेन्स काय राहतो त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतो आणि डायरेक्ट व्हेरिएशन घेतलं तर आपण काय घेतो एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय येते त्या ठिकाणी के असेल म्हणजे एक्स अपॉन वाय हा काय झाला रेशो झाला आणि इथं एक्स इंटू वाय हा काय झाला प्रॉडक्ट झाला म्हणजे रेशो जर कॉन्स्टंट असेल तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द कुणाचं म्हणायचं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशनचं म्हणायचं
आणि जर त्यांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट येत असेल तर इट इज दॅट एक्झाम्पल ऑफ द काय म्हणायचं त्या ठिकाणी इनव्हर्स व्हेरिएशन. कळतंय? म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये रेशो काय राहणार आहे, तिथं कॉन्स्टंट राहणार आहे. आणि जर आपण इनव्हर्स व्हेरिएशन घेतलं तर तिथं प्रॉडक्ट काय राहणार आहे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार. प्रॉडक्ट कॉन्स्टंट आला तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द इनव्हर्स व्हेरिएशन. सॉरी, प्रॉडक्ट आला तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द इनव्हर्स व्हेरिएशन. आणि रेशो कॉन्स्टंट आला तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द काय म्हणायचं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. आणि मग आपल्याला इथं सांगितलेलं आहे की आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं जर म्हटलं तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कुठलं, तर जे आपण आता लिहिलं होतं एक्स इंटू काय घेतलं होतं त्या ठिकाणी वाय विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी के मीन्स काय आला कॉन्स्टंट. इट इज द इक्वेशन ऑफ काय आला त्या ठिकाणी व्हेरिएशन. इट इज द इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. कळतंय? म्हणजे आपण परत एकदा बघूया बघा. आपण घेतलं काय सांगितलं, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी वाय. हे स्टेटमेंट आहे. हे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काय लिहायचं, एक्स इनव्हर्सली म्हणून काय लिहिलं, एक्स प्रोपोर्शनचं साईन 1 काय लिहिलं वाय लिहिलं. मग आपल्याला हे प्रोपोर्शनल साईन काढायचं आहे. वी हॅव टू टेकन समथिंग कॉन्स्टंट. एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतला के अपॉन काय घेतला त्या ठिकाणी वाय. ते इज काय घ्यायचा कॉन्स्टंट आणि एक्स हा वाय इकडे घेतला तर एक्स इंटू वाय विच इज इक्वल टू के विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि दिस इज द काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. इट इज द इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. वेअर के इज द काय घेतलं आपण त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि इथं काय आला प्रॉडक्ट रिमेन्स काय आला त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं पण अनेकदा सराव बघू. इथे लिहूया एक्स इज डायरेक्ट व्हेरिएशन ऑफ वाय. एक्स व्हेरिएशनचं सिम्बॉल आहे तो डायरेक्ट आहे म्हणून आपण एक्स डायरेक्ट व्हेरिएशन काय केलं त्या ठिकाणी वाय हा साईन काढायचा आहे. आपल्याला इक्वल टू घ्यायचा आहे. एक्स इज इक्वल टू के इंटू काय घेतला त्या ठिकाणी वाय घेतला. के इज काय घेतला त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे सांगितलं एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू के विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि मग हे जे आहे त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर कुठलं डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे आम्ही काय सांगितलं इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय येणार आहे प्रॉडक्ट हा रिमेन्स काय येणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये एक्स अपॉन वाय म्हणजे रेशो हा काय मिळणार आम्हाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट. रेशो कॉन्स्टंट आला इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आणि जर प्रॉडक्ट कॉन्स्टंट आला इट इज अन एक्झाम्पल ऑफ द काय म्हणायचं त्या ठिकाणी इनव्हर्स व्हेरिएशन. त्यात प्रॉडक्ट म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन, रेशो म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन. देन वी हॅव टू टेकन सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय घ्यायचं त्या ठिकाणी इनव्हर्स व्हेरिएशन. वी हॅव टू टेकन वन एक्झाम्पल इफ ए व्हॅरीज इनव्हर्सली ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी बी देन कम्प्लीट द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉलोइंग टेबल. आता ए व्हॅरीज इनव्हर्सली ॲज बी सांगितले. ए व्हॅरीज इनव्हर्सली बी सांगत असताना इथे आपल्याला टेबल दिलेलं आहे. इथे काय घेतलं आहे ए आणि बी घेतलेलं आहे. ए आणि बीमध्ये त्यानंतर लास्ट टेबलमध्ये काय घेतलं ए इंटू बी. 6 हा घेतला आहे एची व्हॅल्यू 6 आहे बीची व्हॅल्यू 15 आहे. तर एची व्हॅल्यू किती दिल्या 90. देन हिअर वी हॅव टू गिवन द व्हॅल्यू ऑफ द बी वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द ए अँड प्रॉडक्ट ए इंटू बी. हिअर वी हॅव टू गिवन द व्हॅल्यू ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी ए व्हॅल्यू 45. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी. And then we have to take on the product A. In here we have to take given the value of the B that is 30. We have to find out the value of the A and also find out the value of the A into B. Here we have to given the value of the A. A value किती दिला 5. B we have to value calculate and here we have to calculate the value of A into B. कळतं?
आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिलेले, मग काय सांगितले बघा आपल्याला, हिअर वी हॅव टू गिवन ए व्हॅरीज काय सांगितले इनवर्सली ॲज काय सांगितले त्या ठिकाणी बी. ए व्हॅरीज इनवर्सली ॲज बी म्हणजे काय घेणार, ए हा साईन घेतला अपॉन काय घेतला त्या ठिकाणी बी, म्हणजे 1/2. ए व्हॅरीज इनवर्सली ॲज काय घेतलं त्या ठिकाणी बी. हेन्स ए इज इक्वल टू हा व्हॅरीजचं साईन काढायचं आहे आणि समथिंग कॉन्स्टंट हिअर वी हॅव टेकन द कॉन्स्टंट काय घेतला त्या ठिकाणी के घेतला अपॉन काय घेतला त्या ठिकाणी बी घेतला. राईट, फेअर के इज काय घेतला त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतला. राईट, आणि मग आपण हा बी इकडे घेतला तर ए इंटू बी विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी कॉन्स्टंट दिला. म्हणजे वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं त्या ठिकाणी ए इंटू बी इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आता आपल्याला फर्स्टमध्ये काय सांगितलंय, हिअर इफ ए इज इक्वल टू काय सांगितले त्या ठिकाणी 6. राईट, अँड बी इज इक्वल टू काय सांगितले त्या ठिकाणी 50. आता ए ची व्हॅल्यू 6 आहे, बी ची व्हॅल्यू 50 नाही, तर ए बी ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे. म्हणजे आम्ही इथं ए ची व्हॅल्यू काढणार आहे. मग आपण लिहिलं ए इंटू बी विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी के, म्हणजेच कोण घेतलं आपण त्या ठिकाणी लिहिलं कॉन्स्टंट. राईट, हेन्स ए ची व्हॅल्यू किती होतं, ए ची व्हॅल्यू काय 6, बी हॅविंग व्हॅल्यू किती आहे तिथं 15 आहे, विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के. राईट, हेन्स 15 इंटू 6 केलं, 15 6 किती आलं त्या ठिकाणी 90 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. मीन्स हिअर आम्हाला काय व्हॅल्यू मिळाली, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जो आहे त्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू केची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 90, म्हणजे ही व्हॅल्यू आम्हाला इथं दिसते. आता राहिलेलं रिमेनिंग एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. म्हणून आपण इथं घेऊया, आपण आता इथं एक्झाम्पल सोडूया. 2 घेतला, काय सांगितले बघा, इफ आता काय दिसते आम्हाला, इफ या एक्झाम्पलमध्ये बी इज इक्वल टू 10 देन ए इज इक्वल टू 1. बरोबर आहे, बी ची व्हॅल्यू किती दिल्या 10 आणि ए ची व्हॅल्यू आम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग आपल्याला हाच फॉर्म्युला घेणार, ए इंटू बी इज इक्वल टू कॉन्स्टंट. राईट, आपण इथे लिहिलं ए इंटू बी इज इक्वल टू कॉन्स्टंट. राईट, म्हणजे ए इंटू बी इज इक्वल टू कॉन्स्टंट हे इक्वेशन झाले. आता आपण व्हॅल्यू ठेवूया, व्हॅल्यू काय दिसेल बघा, ए ची व्हॅल्यू माहीत नाही का, नाही ए आहे असं. राईट, बी हॅविंग व्हॅल्यू किती आहे 10 आहे, इथं लिहिलं विच इज इक्वल टू, आता कॉन्स्टंटची व्हॅल्यू मगाशी काढली आपण, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती आल्या 90, म्हणून इथं आपण व्हॅल्यू त्या ठिकाणी 90. म्हणजे इक्वेशन काय झालं बघा, ए इंटू 10 इज इक्वल टू काय झालं 90. आता आम्हाला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ए घेऊया इथं, ए इज इक्वल टू हा 90 अपॉन हा 10 आला, हा इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यावर काय झालं डिवाइड झालं. मग 10 × 10 आणि 10 9 काय झालं त्या ठिकाणी 90, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला या ठिकाणी 9. म्हणजे ए ची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 9. म्हणजे ए ची व्हॅल्यू आपण इथे काय करू शकतो 9 घेतो, 10 × 9 आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी 9. कसं आहे, म्हणजे आम्हाला ही व्हॅल्यू किती मिळाली 9. आता आपण राहिलेलं व्हॅल्यू काढू शकतो, फाइंड आउट करू. दुसरी घ्यायची, दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, इफ ए इज इक्वल टू काय सांगितलं आता 45. राईट, दुसरं घेतो, इफ ए इज इक्वल टू 45 देन बी इज इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू किती आहे 45, तर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. परत इक्वेशन काय घ्यायचं, ए इंटू बी इज इक्वल टू कॉन्स्टंट. राईट, आता ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे हो, ए ची व्हॅल्यू किती आहे 45 इंटू बी ची व्हॅल्यू माहिती नाही, फाइंड आउट करायचे विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे 90, ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट 90. राईट, हेन्स बी इज इक्वल टू 90 हा इंटू इकडे गेल्यावर डिवाइड होणार, हा काय झालं 45. राईट, भाग जात असेल तर काय तुम्ही इथे काय बघा इथे येणार. बरोबर आहे, 9 घालू, 9 फायदा किती येते त्या ठिकाणी 45, 9 × 9 आणि 9
झिरो काय आला त्या ठिकाणी झिरो. 9 फायदा किती आलं 45. 9 नंबर 9 आणि हा झिरो. परत तिला भागायचं आहे 5 नंबर 5. 5 सुद्धा किती आलं त्या ठिकाणी 10. मीन्स हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू b इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 2. आपण इथं बीची व्हॅल्यू काय ठेवली 2 लिहिली बरोबर आहे. आणि यांचा प्रॉडक्ट केला तर वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 9. त्यात आहे म्हणजे बीची व्हॅल्यू किती मिळाली 2. मी प्रॉडक्ट किती मिळालं त्या ठिकाणी 9. थर्ड म्हणजे काय सांगितलं इथं आपल्याला जी व्हॅल्यू दिसते तर ते काय सांगितलं बघा इफ b इज इक्वल टू 30. बीची व्हॅल्यू किती दिल्या 30 आणि वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू a. देन a इज इक्वल टू 1. याची किंमत काय करायची फाइंड आउट करायची. मग रिलेशन a इंटू b इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी कॉन्स्टंट. तुम्ही के लिहिला तरी चालेल. a इंटू बी इज इक्वल टू के आपला कॉन्स्टंटच आहे. के लिहा किंवा कॉन्स्टंट आहे चालतं. इज इक्वल टू मीन्स काय झालं एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ए माहिती नाही हा असाच लिहिला. बीची व्हॅल्यू किती आहे 30 विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला इथं 90. केची व्हॅल्यू आपण 90 मागच काढली होती के घेतली 90. हे एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची मग आपण ए लिहूया. हा 90 हा इंटू होता इकडे गेल्यावर डिवाइड झाला अपॉन काय झाला त्या ठिकाणी 30. हा झिरोला झिरो कॅन्सल. 3 1 जा 3 3 3 जा 9. मग ए व्हॅल्यू किती मिळाली 3. म्हणजे आम्हाला एची व्हॅल्यू किती मिळाली हो 3. कळते बघा. मग आता इथं 30 आहे. इथं किती व्हॅल्यू मिळाली आम्हाला एची व्हॅल्यू 3 आणि यांचा प्रॉडक्ट किती मिळाला 33 चा किती मिळाला त्या ठिकाणी 9. सिमिलरली लास्ट व्हॅल्यू आम्हाला इथं काय करायचे फाइंड आउट करायचे. लास्ट काय आहे इफ a इज इक्वल टू 5 देन b इज इक्वल टू वॉट. बीची किंमत फाइंड आउट करायची राईट. मग इक्वेशन लिहू आपण a इंटू b इज इक्वल टू काय लिहिला के मीन्स कॉन्स्टंट. एची व्हॅल्यू किती आहे 5. बीची व्हॅल्यू माहीत नाही राईट. के इज इक्वल टू किती आम्हाला मिळाली व्हॅल्यू किती होती 90. कसं म्हणजे एची व्हॅल्यू 5 ठेवली बीची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून आहे तसं बी लिहिला इंटू केची व्हॅल्यू किती लिहिली 9. हे बी इज इक्वल टू 90 अपॉन काय केलं त्या ठिकाणी 5. आता बघा 5 1 जा 5 राईट. इथं आलं 5 1 जा 5 रिमेनिंग किती राहिलं 4. कॅरेट किती केले 0. 5 8 चा म्हणजे आपण किती मिळालं 8 आणि म्हणून इथं मिळालं बी इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली 8. बीची व्हॅल्यू किती मिळाली 80. इथं लिहूया बीची व्हॅल्यू आम्ही लिहिली इथं 80. 18 फायदा किती झालं त्या ठिकाणी 9. मीन्स काय केलं बघा इथं आपण आपल्याला कुणाची व्हॅल्यू मिळाली होती एची माहिती होती बीची व्हॅल्यू मिळाली होती आणि ए बीची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती इथं 90. जर दिली नसेल तर आम्ही काय करणार ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन केलं इथं 90 झालं. मग आम्ही काय केलं पहिल्यांदा केची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणून आम्ही लिहिलं होतं ए इज इक्वल टू के अपॉन बी. तर के इज कॉन्स्टंट घेतला होता ए इंटू बी इज इक्वल टू कॉन्स्टंट दिला. तिथं केची व्हॅल्यू काय केली फाइंड आउट केली आणि मग केची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी की 90 व्हॅल्यू आहे. मग आम्ही काय केलं एची व्हॅल्यू नाही एची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा बीची व्हॅल्यू 10 ठेवली. एची व्हॅल्यू आमची 90 होती. मग ह्या 90ला 10ने डिवाइड केलं वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 90. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिसतं एची व्हॅल्यू 45 दिली. इथं ए बीची म्हणजे केची व्हॅल्यू किती आली कॉन्स्टंटची व्हॅल्यू 90 आली. त्या 90ला आम्ही काय केलं त्या ठिकाणी त्या 45ने डिवाइड केलं तर आम्हाला बीची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 2 मिळाली. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिली तर बीची व्हॅल्यू दिली एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती म्हणजे हा 90ला ह्या 30ने डिवाइड केलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 3 म्हणजे एची व्हॅल्यू किती मिळाली 3 मिळाली. लास्ट एक्झाम्पलमध्ये एची व्हॅल्यू 5 दिली आहे बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि केची व्हॅल्यू किती मिळाल्या 90. म्हणजे आम्ही काय करणार त्या 90ला हे 18नं काय केलं तिथं डिवाइड केलं आणि आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी किती मिळाली त्या सॉरी त्या 90ला 5ने डिवाइड केलं आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 18 व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आम्हाला या सगळ्या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय की एच्या व्हॅल्यू काय आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत बरोबर आहे. बीच्या व्हॅल्यू जर तुम्ही बघितला तर जेव्हा एची व्हॅल्यू 6 होती तेव्हा बीची व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी 15 झाली. प्रॉडक्ट काय मिळाला कॉन्स्टंट झाला. जेव्हा एची व्हॅल्यू 9 झाली तेव्हा बीची व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी 10 झाली. प्रॉडक्ट रिमेन्स काय राहिलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट.
इथं एची व्हॅल्यू कमी आहे, बीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, प्रॉडक्ट रिमेन्स काय झालं कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा इन्व्हर्स व्हेरिएशन असते त्यावेळी आम्हाला प्रॉडक्ट रिमेन्स काय दिसतो त्या ठिकाणी कॉन्स्टंट दिसतो. म्हणजे प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट आला तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द कुणाचं म्हणायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हर्स व्हेरिएशनचं आपण एक्झाम्पल म्हणणार आहे. आणि या पद्धतीने इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय करायचं आहे त्या ठिकाणी एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय करणार आहे त्या ठिकाणी इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे एकाची व्हॅल्यू दिली असेल दुसऱ्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, जर ए आणि बीची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, किंवा तुम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू दिली आहे किंवा ए आणि बी पैकी एकाची व्हॅल्यू दिली असेल, एची दिली असेल तर बीची व्हॅल्यू काढू शकता, बीची व्हॅल्यू आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही एची व्हॅल्यू फाइंड आउट काढू शकता. जर तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करू शकताय, फाइंड आउट करू शकताय. म्हणजे अशा पद्धतीनं वी हॅव टू सॉल्व काय करायचे त्या ठिकाणी एक्झाम्पल बेस्ड ऑन द इन्व्हर्स व्हेरिएशनचे आपण सॉल्व करणार आहोत. Here we have taken another example. Find constant of variation and write equation of काय सांगितले व्हेरिएशन. म्हणजे इथं आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची पण व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याचबरोबर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय करायचं आहे लिहायचं आहे, राईट. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण इथं लिहूया m इनवर्स व्हेरिएशन टू काय घेतलं त्या ठिकाणी m इनवर्स व्हेरिएशन काय घेतलं त्या ठिकाणी n घेतलं आणि इथं सांगितलंय की m इज इक्वल टू आपण काय घेऊया 4 अँड n इज इक्वल टू काय घेऊया त्या ठिकाणी 25. म्हणजे m ची व्हॅल्यू 4 आहे आणि n ची व्हॅल्यू 25 असताना आम्हाला एक कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू काढायची आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन घ्यायची. मीच आपण काय घेऊया आता इथं फर्स्ट वी हॅव रिटन एक्झाम्पल m इनवर्स व्हेरिएशन काय घेतलं त्या ठिकाणी n. हेच आता व्हेरिएशनचं साइन काढायचं आहे, इक्वल घ्यायचं m विच इज इक्वल टू व्हेरिएशनचं साइन काढलं तर काय होणार इथं आपण कॉन्स्टंट k घेतला अपॉन काय घेतला त्या ठिकाणी n घेतला, राईट. पेअर आपण काय लिहूया त्या ठिकाणी पेअर k इज कॉन्स्टंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे के काय म्हटलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्याला इथं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू काढायची म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची के ची काढायची, राईट. आणि मग आपण काय केलं हा डिवाइड होता इकडे आल्यावर काय होणार मल्टिप्लाय. हेन्स काय म्हणूया आपण m इंटू n विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के आलं आणि हा m इंटू n इज इक्वल टू के इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आलं आणि याला आपण काय म्हणणार आहे इट इज अन इक्वेशन ऑफ काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे हे काय झालं आमचं इक्वेशन ऑफ काय झालं त्या ठिकाणी व्हेरिएशन, कळतंय. आता आपल्याला इथं काय व्हॅल्यू दिली बघा, इथं आम्हाला काय सांगितलं की m इज इक्वल टू काय सांगितलं 4. आपण इथं लिहूया की m इज इक्वल टू 4 घेतलं, राईट. अँड n इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 25. आता ह्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया, राईट. इथं आपल्याला जे इक्वेशन मिळालं त्यामध्ये मग आपण काय घेतलं m इंटू n इज इक्वल टू के हे इक्वेशन मिळाले आपल्याला. यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. m ची व्हॅल्यू किती आहे हो 4, n ची व्हॅल्यू किती आहे 25 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के. मीन्स काय आलं 25 इंटू 4 विच इज इक्वल टू काय आलं 100 विच इज इक्वल टू काय आलं के विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आम्ही काय सांगणार आपल्याला इथं काय मिळालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जो आहे त्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 100 मिळाली. आणि मग आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. इक्वेशन कसं लिहितं आपण m इंटू n इज इक्वल टू काय लिहिलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आलं, राईट. म्हणजे आता आपल्याला काय मिळालं या ठिकाणी कॉन्स्टंटची किंमत मिळाली हा m इंटू n विच इज इक्वल टू कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 100. हे जे आहे इट इज अँड काय होणार आहे आपण त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय होणार त्या ठिकाणी व्हेरिएशन. कळते का बघा. म्हणजे आपण कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू काढली आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिलं तर आम्ही काय लिहिलं m n इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी 100. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगा म्हटलं तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 100 मिळालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन
आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू सुद्धा काय करू शकतो त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकत आहे. म्हणजे अशा पद्धतीने वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड वी हॅव टू ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ द काय केलं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. राईट.